नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. प्रत्येकी अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ, धना पावडर, जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि 1 लिंबू घेतलेला आहे. आता फोडणीचं साहित्य पाहू. इथे थोडीशी कांद्याची पात कट करून घेतलेली आहे, टोमॅटो केचप घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, थोडासा लसूण आणि थोडासा आपल्याला कढीपत्ता लागणार आहे. तर आपलं हे साहित्य झालेलं आहे. आता मी सोया वडी घेतलेली आहे, तर 1 प्लेट सोया वडी घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता मोठाली घेतलेली आहे, छोटी आपल्याला घ्यायची नाही, अशा प्रकारे मोठाली घ्यायची आहे. इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला सोयावडी टाकायची आहे. त्याआधी आपल्याला थोडंसं मीठ यामध्ये टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि सोयावडी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. गॅस इथे मी बंद केलेला आहे. 5 मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता सोयावडी छान अशी मुरलेली आहे. आता ही सोयावडी आपण थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. इथे मी एका पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला सोयावडी टाकायची आहे. सोयावडी थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर सुद्धा थोडीशी गरम असते, त्यामुळे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की ही सोयावडी आपल्याला अशा प्रकारे हाताने दाबून घट्ट पिळून घ्यायची आहे. त्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, घट्ट पिळायचं आहे. अजिबात त्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही. तर अशा प्रकारे मी सगळी सोयावडी पिळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता सोयावडी सगळी पिळून झालेली आहे. आता त्यामध्ये टाकू अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. मिक्स करून मसाले व्यवस्थित असे सोयावडीला लावून घेऊ. मसाले आणि कॉर्नफ्लोअर व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे. तर 1 लिंबाचा रस मी इथे टाकलेला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे, मसाले लावून झालेले आहेत. आता हे झाकण ठेवून आपण 10 मिनटं भिजवून देऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता 10 मिनटानंतर छान असं आपले सोयावडी भिजवलेली आहेत. इथे आपलं तेलसुद्धा कडकडीत असं झालेलं आहे. त्यामध्ये सोयावडी टाकू. तर इथे मी अर्धी सोयावडी आधी टाकलेली आहे आणि अर्धी नंतर तळणार आहे. 2 बॅचमध्ये आपल्याला ही सोयावडी तळून घ्यायची आहे. इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं, त्यामुळे आपल्याला 2 बॅचमध्ये ही सोयावडी तळून घ्यायची आहे. तर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही सोयावडी तळून घ्यायची आहे. तळून झाल्याच्या नंतर काढून घेऊ आणि दुसरी राहिलेली अर्धी सोयावडी तीसुद्धा तेलामध्ये टाकून तळून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्याला सोयावडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. इथे तुम्ही आवाजसुद्धा पाहू शकता, छान असा कुरकुरीत झालेला आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता छान असे कुरकुरीत आपले सोयावडी तळलेले आहेत. इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्येच कट करून घेतलेला लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे. फोडणी तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला सोयावडी यामध्ये टाकायची आहे आणि फुल गॅसवर आपल्याला ही सोयावडी 2 मिनटं परतून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला टोमॅटो केचप टाकायचा आहे, कांद्याची पात टाकायची आहे. कांद्याची पात नसेल तर इथे तुम्ही कोथिंबीरचे देठंसुद्धा टाकू शकता. आता हे 2 मिनटं आपल्याला फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवर जर परतलं तर इथे आपले सोयावडी मऊसुद्धा पडू शकतात. तर आपल्याला कुरकुरीत अशी सोयावडी हवी आहेत, त्यामुळे फुल गॅसवर परतून घ्यायची आहेत. इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपले सोयावडी परतून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर मस्त अशी कुरकुरीत सोया चिल्ली आपली 65 तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे पुढील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि नक्की करून पहा.
इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.